6 जून 1674 अर्थात शालिवाहक शके 1596 या दिवसाचा सूर्योदय साधारण नव्हता. शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधकार दूर सारून प्रत्येक हिंदुस्थानवासियांच्या मनात स्वातंत्र्याची स्फुलिंग चेतवणारा शास्त्रतेज भास्कर आसमंत तेजोमय करणारा होता. याच दिवसापासून महाराष्ट्राला, या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा मिळाला. तो सोहळा काय नेत्रदीपच असेल असे नाही. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. अशा शब्दात सवसादी या घटनेचे वर्णन करतो आणि करावे देखील. कारण महाराज ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन औरंगजेबाच्या छताडावर रोखले होते. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शिवछत्रपतींचे 32 मनांचे सुवर्ण सिंहासन नक्की आहे तरी कुठे? कोण म्हणते मुघलांनी वितळवून टाकले, तर कोण म्हणते इंग्रजांनी पळवून नेले. नक्की सत्य आहे तरी काय? तर आज या व्हिडिओमध्ये आपण याचा मागोवा करणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघदंडी बसवण्यात आली आहे. या मेघदंडीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते. त्या फटीतून 8 कोनांचे एक काळ्या रंगाचे दगड दिसेल. हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवछत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त ताडमानेने उभे होते. त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल आज आपल्याला काहीच माहीत नाही. हे एक रूढ बनून राहिले आहे. परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक 32 मनांचे सुवर्ण सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो. इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळून येतो. मराठी प्रदेशात व्यापार वाढवावा म्हणून इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा दुभाषी वकील नेमला होता. छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यातील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो 24 मार्च 1674 रोजी पाचाड येथे भेटला. 4 एप्रिल 1674 रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती कळवतो. नव्या वर्षाच्या आरंभी जून मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिऱ्यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे. या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलावून मोठा दानधर्म करणार आहे. परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे ते माहीत नाही. 25 एप्रिल 1674 रोजी सुरत वकारीतून कलकत्त्यास पाठविलेल्या पत्रात इंग्रज लिहितात, शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवित असून येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करणार आहे. या संदर्भावरून रायगडावर 32 मनांचे हिरे जडित सोन्याचे सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की. परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल कोठेही काहीच लिहून ठेवलेले नाही. इसवी सन 1689 साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. जुल्फिकार खानाने रायगड जिंकला. राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यास यशस्वी झाले. परंतु येसूबाई साहेब आणि शहाजीराजे यांना कैद झाले. ज्या अर्थी मेघदंडीच्या खाली असलेल्या सिंहासनाचा दगड काळ्यावंडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे मात्र नक्की. परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही. शिवरायांचे सिंहासन जुल्फिकार खानाने फोडले किंवा लुटले असावे आणि त्यांच्या ताब्यातून सुटले असेल तर इंग्रजांनी 1818 मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी नेले असावे. अर्थात राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोणत्या आज्ञेत स्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात. परंतु पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था 30/8/1772 पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झाला आहे. पेशव्यांनी
16 मार्च 1773 मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर 1608 आणे खर्च टाकले आहेत. 1797 साली सिंह सिंहग सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी करण्यात आले, ज्यासाठी 2738 4 आणे खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जुल्फिकार खानाने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च लिहिलाच नसता. परंतु पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन जुल्फिकार खान नंतरही गडावर असल्याचे दिसून येते. आता राहतो प्रश्न इंग्रजांचा. इंग्रजांकडे गड असल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संबंधी कोठेतरी उल्लेख आढळून आला असता. कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कोठेतरी हमखास केला असता. त्यामुळे दोन शंका अस्तित्वात होतात. एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा 1797 ते 1818 या 21 वर्षाच्या काळात सिंहासनाचे संबंधित कागदपत्र गहाळ झाले असावे. पेशव्यांच्या काळातील सिंहासनासाठी असलेल्या खर्चाची तरतूद आपण वर बघितलीच, पण 1818 साली कर्नल प्रॅथर आणि मेजर ऑल यांच्या संयुक्त हस्ते रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांनी काही आढळून आले नाही. उपलब्ध कागदपत्रांवरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत. त्याबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाहीत. त्यामुळे सिंहासन गडावरच कोठेतरी असण्याची शक्यता दृढ होते. आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे आहे, हा संशय एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गडाच्या जवळ असलेल्या तलावात लपवण्याचे कारण म्हणजे सिंहासनाच्या जागेवरून लपवण्यासाठी जवळची जागा तलावातच होती आणि त्या काळी तलाव ओलांडणे कठीण होते. 2011 मध्ये मराठा सापडलेल्या एका लेखामध्ये एका भुयारी मार्गाचा उल्लेख आहे. पुरातत्व विभागाचे निणकर बाळचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावातील गाळ बाजूला काढताना एक फरशी आढळली. ती बाजूला केल्यावर 1.20 मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला. गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूला सुमारे 7.20 मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळले. या मार्गाचे प्रवेशद्वार 1 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद आहे, परंतु आत त्याची उंची वाढत गेली. हा मार्ग चिखल आणि गाळाने भरलेला असल्याने तो कोठे संपतो आणि कसा वळतो हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. गडामध्ये काम करणाऱ्या शेडगे कुटुंबातील श्रीपती शेडगे यांच्या आख्यायिकेनुसार 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यानंतर गडावरील 9 सरदारांनी सर्वांना खाली पाठवण्याची व्यवस्था केली. शेवटी गडावर 9 सरदार राहिले. वाघजंबा या अतिशय कठीण उतारावरून त्यापैकी 7 सरदारांनी दोर लावून खाली उतरले आणि त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले. सिंहासन लपवून ते 7 जण परत येत असताना गडावर
असलेल्या 2 सरदारांनी दोर कापून टाकले आणि खाली येणाऱ्या 7 सरदारांना ठार मारले. त्यावेळी स्वार्थासाठी चाललेली ही फदफितुरी लक्षात घेऊन या 7 सरदारांपैकी कोणालाही मोह न व्हावा म्हणून उरलेल्या दोघांनी त्यांना ठार मारले, असे एका आख्यायिके सांगते. शेवटी सिंहासनाबद्दलचे रूढ हे केवळ कागदपत्राच्या उपलब्धतेत अभावी निर्माण झाले आहे. 1698 नंतर 44 वर्षे रायगड इंग्रजांच्या ताब्यात होता. या काळात रायगडावरील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच 1818 मध्ये रायगडावर आग लागल्याचेही सांगितले जाते. त्यावेळी मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असावीत. परंतु उपलब्ध पुरावे आणि पेशवेकालीन नोंदींनुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन रायगडावरच आहे, पण ते कुठे आहे हे माहीत नाही. काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेण्यात आला, परंतु सिंहासन सापडले नाही. त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. रायगडाचा परिघ खूप मोठा असल्याने आजही तिथल्या काही गुंफांचा शोध लागलेला नाही. कदाचित सिंहासन रायगडावरच किंवा इतरत्र अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे. पण या व्हिडिओतून हे सिद्ध होते की सिंहासन फोडले, वितळवले किंवा लुटले गेले नसून ते रायगडावरच आहे. धन्यवाद. जय शिवराय.